विधी सेवा समिती धारणी, प्रादेशिक परिवहन विभाग तसेच धारणी पोलीस विभागांच्या संयुक्त विद्यमाने धारणी तालुक्यातील सर्व पोलीस पाटील यांची आढावा बैठक आयोजन करून त्यांना कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आले आहे, ज्यामध्ये आपल्या दुचाकी आणि चारचाकीचे लायसन त्वरित बनवून घेण्याबाबत माहिती पोलीस विभागाकडून उपस्थित पोलीस पाटील यांना देण्यात आली आहे। यासोबतच उपस्थितांमध्ये ज्यांचे लायसन्स बनले नाही अशांचे मोक्यावर स्कॅमच्या माध्यमातून लायसन बनवून देण्यात आले आहे। धारणी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये विधी सेवा समिती धारणी, प्रादेशिक परिवहन विभाग तसेच पोलीस विभागाच्या मार्गदर्शनाखाली धारणी तालुक्यातील सर्व पोलीस पाटील यांना कायदेविषयक मार्गदर्शन करून आपले दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे लायसन तयार करण्याबाबत मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले। शिबिरामध्ये उपस्थित झालेल्या पोलीस पाटीलांना प्रादेशिक परिवहन विभागाच्या सहकार्याने मोक्यावरच दुचाकी आणि चारचाकीचे लायसन तयार करून देण्यात आले। यावेळी धारणीचे पोलीस निरीक्षक अशोक जाधव, पोलीस उपनिरीक्षक सतीश झालटे, धारणी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दयाराम जावरकर, ब्लड बँकेचे डॉक्टर जांभेकर सोबतच विधी सेवा समितीचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित झाले होते। प्रत्येक वाहन चालकाने वाहन चालवण्यापूर्वी आपले लायसन तयार करणे गरजेचे आणि अनिवार्य असल्याबाबत माहिती पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांनी आपल्या संबोधनातून दिली। सर, आज जो ये कार्यक्रम हुआ है पुलिस पटेल वगैरह सभी पूरे नागरिकों की उपस्थिति में, तो आप क्या आह्वान करना चाहते हैं मेलघाट के नागरिकों को? आज के कार्यक्रम के ज़रिए मैं ये आह्वान करना चाहता हूँ कि विधि सेवा समिति, प्रादेशिक परिवहन अधिकारी अमरावती तथा पुलिस स्टेशन धारणी और तालुका प्रशासन के सभी कार्यालय की तरफ से मैं ये आह्वान करना चाहता हूँ कि ज़्यादा से ज़्यादा लोग जिसके पास गाड़ी है वो अपना 2 व्हीलर प्लस 4 व्हीलर का लाइसेंस निकाले और ज़्यादा से ज़्यादा लोग वो लाइसेंस लेके प्रशासनिक कार्रवाई से बचे और ज़्यादा से ज़्यादा लोगों को ये इसका लाइसेंस का फ़ायदा पहुँचे, ये मैं प्रशासन के जरिए उनको आह्वान करता हूँ। तर पोलीस उपनिरीक्षक सतीश झालटे यांनी विना लायसन वाहन चालवणे हा एक प्रकारचा गुन्हा असल्याबाबत माहिती देऊन उपस्थित पोलीस पाटलांना लायसन बनविण्यात सहकार्य केले। सदरची कायदेविषयक माहिती पोलीस पाटलांनी आपल्या गावामध्ये नागरिकांना देण्याबाबत आवाहन सुद्धा यावेळी करण्यात आले। भविष्यात सुद्धा कर्मचारी संघटना, शिक्षक संघटना, पत्रकार संघटना, आरोग्य कर्मचारी संघटना या सर्वांना कायदेविषयक मार्गदर्शन करून जास्तीत जास्त संख्येत दुचाकी आणि चारचाकीचे लायसन तयार करून घेण्याबाबत आवाहन केले जाणार आहे। उपजिला रुग्णालय धारणी में ब्लड बैंक भी चालू हुआ है। अभी मई जून 2 महीने में ब्लड की जो किल्लत होने वाली है उसके लिए सभी जनता से मैं अपील करता हूँ कि ज़्यादा से ज़्यादा संख्या में टप्पे टप्पे में ब्लड बैंक में आकर ब्लड दे और गर्जी लोगों को ब्लड का समस्या से उनको बचाए। हम लोग 24 घंटे ब्लड बैंक चलाते हैं। आप यदि 2 बजे रात को भी आते हैं तो हम ब्लड लेंगे और सभी लोगों से विनती है कि वो ज़्यादा से ज़्यादा संख्या में ब्लड बैंक में आकर रक्तदान करें। रक्तदान श्रेष्ठ दान। तस्मीन शेख, सुलेमान मेमन, शकील अहमद सह जुगल किशोर जयसवाल, विदर्भ न्यूज, धारणी।